नमस्कार मंडळी. सध्या तरी तुमच्या घरी पण आई भूक लागली, आई खायला दे ना. मग भाजी चपाती देऊ का म्हणलं ना तर नको, काहीतरी दुसरं खायला दे ना. तर मग काहीतरी दुसरं बनवूया आज. त्यांच्यासाठी आज मी इथे चकली बनवायला घेतलेली आहे, ती पण इन्स्टंट बनवूया. त्याच्यासाठी 1 कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. 1 कप रव्यासाठी 2 कप इतकं पाणी घालायचं, 2 चमचा पांढरी तीळ आणि 2 चमचा साजूक तूप किंवा तेलसुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून याची एक उकळ काढून घ्यायची. छान असे पाणी गरम झालं की आपल्याला रवा थोडा थोडा घालायचा, एकाच वेळी घालायचा नाही, नाहीतर गाठी गुठळ्या होतात. छान असं गाठी सगळ्या मोडून घ्यायचा आणि झाकण देऊन साधारण 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आणि बघा छान असा रवा फुललेला आहे. मिक्स करूया. मिक्स झालं की एका ताटात काढून घ्यायचं आणि गरम गरम असताना त्याच्यात लाल तिखट, हळद पावडर आणि ओवा घालून घ्यायचा, आणि ओवा छान कुस करून घालायचा, म्हणजे सुगंध अजून छान येतो. छान असं चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं. 1 कप रव्यासाठी 2 कप इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. गरज वाटल्यास तुम्ही थोडं थोडं गरम पाण्याचा वापर करू शकता. छान असं घट्टसर पीठ मळून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आणि लगेच याची चकली करायला घ्यायची. छान असा सुरं घेतलेला आहे, याच्यात पाहिजे तेवढं पीठ भरून घ्यायचं आणि छान अशी गोल गरगरीत काटेरी चकली तयार करून घ्यायची आहे. तयार झाली की लगेच गरम झालेल्या तेलात आपल्याला सोडून घ्यायची. एका वेळी 3 ते 4 चकल्या सोडायचं, जास्त सोडायचं नाही. आणि बबल कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. बघा संपूर्ण बबल कमी झालेली आहे आणि चकली तळाशी बसायला लागली, म्हणजे परफेक्ट अशी तळून तयार झालेली आहे. बघा सगळी चकली मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि संपेपर्यंत छान अशी कुरकुरीत राहते. आणि याचा पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल ना, खालील त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही नक्की बघू शकता.